साताऱ्यात निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय करून चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांनाच मिळतोय मान. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून पैसे खाणाऱ्यांना मिळतायत पक्षाची पदं. शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची व्यक्त केली खदखद. शिवसेनेत जे निष्ठेने काम करतायत त्यांना जी ताकद मिळायला पाहिजे ती ताकद निष्ठावंत कार्यकर्त्यांना न मिळता वरिष्ठांपुढे चमकोगिरी करणाऱ्या आणि शिवसेनेच्या नावावर पैसे कमवणाऱ्यांना मिळते. याचा कधीतरी हिशोब पक्षप्रमुख करतील अशी खदखद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली. शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम असला की जीव ओतून पळणारा शिवसैनिक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचं हिंदुत्व जोपासणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला सध्या जिल्ह्यामध्ये डावललं जात आहे. यांच्या जागी नेत्यांच्या समोर हुजरेगिरी करणारे चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांच्या फळीला नव्यानं ताकद देण्याची भूमिका सध्या नुकत्याच पक्षात आलेल्या नेत्यांकडून घेतली जाते. त्यामुळे वर्षानुवर्ष शिवसेनेसाठी झटणारे आणि निष्ठेनं राहणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांवर आता अन्याय होऊ लागला. त्याच अन्याय विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांनी बंड पुकारलं असून हे बंड राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नसून नुकत्याच पक्षांमध्ये प्रवेश करून पक्षाची मालकी हातात घेऊन पाहणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आहे. येत्या काळात सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून सातारा जिल्ह्यात निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी मागणी देखील आता निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. नव्यानं पक्षात आलेल्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील पक्ष ताब्यात घेऊन नव्यानं जिल्ह्याची कार्यकारिणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये निष्ठावंतांना स्थान देण्यापेक्षा त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत पदे देऊन निष्ठावंत शिवसेना नेत्यांवर अन्याय केला जातोय. याची दखल आता वरिष्ठ पातळीवर घेतली जावी हीच साताऱ्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी आहे.